नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल फाउंडेशनमध्ये आपलं सहर्ष स्वागत. बघा, आपण जे काही सायन्स वन 10वीची जे काही लेक्चर सिरीज चालू केलेले आहे त्यामध्ये जो काही चौथा चॅप्टर आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारेचे परिणाम नेमके काय असतात, त्याच्यातील हा चौथं लेक्चर आहे त्या लेक्चर सिरीज मधील त्या चॅप्टरच्या. ठीक आहे, आतापर्यंत आपण जो काही हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे तो बघितलेला आहे. त्यानंतर आता आपण जो महत्त्वाचा पॉइंट चालू करणार आहे तो आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम असं त्याला म्हणू शकतो आपण, विद्युत धारेचा. बघा, आता सर्वसाधारणपणे ह्याच्या आधी आपण बेसिक मध्ये चुंबक किंवा मॅग्नेट म्हणजे काय असतो ते बघण्याचा प्रयत्न केलेला आहे, बघितलेला आहे. सो बघा, समजा हा दिस इज वन मॅग्नेट. ओके, त्याला आपल्याला माहिती आहे दोन साइड्स असतात, दोन पोल्स असतात, एक नॉर्थ पोल असते आणि दुसरा साऊथ पोल असतो. ओके, आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट, समजा हा मॅग्नेट आहे, ह्या मॅग्नेटला जरी तुम्ही इथनं कट केला तरी लक्षात ठेवा त्याचे पोल्स तुम्ही डिवाइड नाही करू शकत, कारण की काय होतं, याला कट केल्यानंतर इथं साऊथ पोल येतो आणि इथं नॉर्थ पोल येतो, नॉर्थ साऊथ होतं. म्हणजे मॅग्नेटमध्ये कधी पण दोन पोल हे असणारच दोन साईडला. ठीक आहे, लक्षात ठेवा, एका साईडला नॉर्थ पोल आणि दुसऱ्या साईडला साऊथ पोल. ठीक आहे, आता बघा, एक समजा हा जो मॅग्नेट आहे तो मी घेतलेला आहे. आता सर्वसाधारणपणे मॅग्नेटचा जर आपण विचार केला तर मॅग्नेट म्हणजे अशी गोष्ट जी एखाद्या गोष्टीला अट्रॅक्ट करते, बरोबर आहे की नाही. आणि मॅग्नेटच्या भोवती मॅग्नेटिक लाईन्सचं जाळं असतं, म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स याच्यावर तयार होत असतात. समजा अशा, आपण हे बघितलेलं आहे याच्या आधी, अशा काही मॅग्नेटिक लाईन्स चुंबकामध्ये तयार होत असतात. आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, ह्या मॅग्नेटिक लाईन्स कधीही नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे जात असतात. कुठून कुठे? नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे. ठीक आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, समजा एखादी वस्तू आहे, म्हणजे आयर्न नेल आहे, म्हणजे आयर्नचा मोळा आहे, आणि तो जो मोळा आहे मी समजा जर इथं ठेवला तर हा जो मॅग्नेट आहे हा ह्या नेलला अट्रॅक्ट करणार नाही करणार अट्रॅक्ट. पण जर का तो जो नेल आहे, तो मोळा आहे, जर मी इथे ठेवला तर मात्र हा मॅग्नेट जो आहे तो त्या नेलला, त्या मोळ्याला अट्रॅक्ट करणार. का अट्रॅक्ट करणार? बिकॉज ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड. कारण की हे जे मॅग्नेटिक लाईन्स आहे, ही सगळ्यात शेवटची जी मॅग्नेटिक लाईन्स आणि ही सगळ्यात शेवटची मॅग्नेटिक लाईन्स, ह्या दरम्यान एक मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. ओके, दिस इज अ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे ना, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड त्याची जर डेफिनेशन म्हणजे कशी देऊ शकतो आपण, द एरिया, हा एरिया आहे ना, एरिया, द एरिया ऑन विच मॅग्नेटिक फोर्स विल बी एक्सपिरियन्स्ड. अशा एरियामध्ये, अशा भागामध्ये मॅग्नेटिक जो काही फोर्स आहे आपण एक्सपिरियन्स करू शकतो. उदाहरणामध्ये समजा हा मॅग्नेट आहे आणि मॅग्नेटच्या इथं मी समजा एखादा मोळा वगैरे ठेवला तर तो मॅग्नेट त्याच्याकडे वळून घेणार. का? कारण की त्याच्या ते मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे म्हणून, तो त्याच्या एरियामध्ये आहे म्हणून. लक्षात आलं? ठीक आहे, सो दिस इज नोन ॲज अ मॅग्नेटिक फील्ड. हा जो एरिया आहे दिस इज. ओके, ओके, ही जी बेसिक गोष्ट आहे, ही बेसिक गोष्ट तर आपल्याला क्लिअर आहे, काही अडचण नाही आहे. ठीक आहे, पुढे आता आपण बघूया मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग कंडक्टर. जो करंट कॅरिंग कंडक्टर असतो, म्हणजे एखाद्या कंडक्टर मधून इलेक्ट्रिसिटी म्हणजे करंट पास होतो, बरोबर आहे ना, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसा मॅग्नेटिक इफेक्ट तयार होतो ते आपल्याला बघायचं आहे. ओके, बघा, पुढचा महत्वाचा पॉइंट बघायचा आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग कंडक्टर. म्हणजे करंट कॅरिंग कंडक्टर जो असतो, त्या करंट कॅरिंग कंडक्टर मुळे नेमकी मॅग्नेटिक फील्ड कशी जनरेट होते ते आपल्याला बघायचं आहे. आता समजा त्याच्यासाठी एक आपण एक्सपेरिमेंट म्हणजे एक छोटंसं प्रयोग बघूया. काय? समजा एक कंपास घेतला. सो दिस इज वन कंपास. ओके, हा एक कंपास घेतलाय. कंपास, आता कंपास म्हणजे काय माहिती आहे ना, कंपास म्हणजे पेन
ठेवणारा नव्हे कंपास. कंपास म्हणजे असा जो दिशा दाखवायला असते ना, हो, होका यंत्र म्हणतोय बघा त्याला, ते होका यंत्र कंपास घेतला. त्याची एक साईड असते नॉर्थ साईड आणि दुसरी असते साऊथ साईड. आता कसं असतं त्याचं कंपासचं, जो पृथ्वी आहे, पृथ्वीची जी नॉर्थ साईड आहे, पृथ्वीची जी नॉर्थ साईड आहे, त्या नॉर्थ साईडकडे त्या कंपासची नॉर्थ साईड असते, आणि जी पृथ्वीची साऊथ साईड आहे त्या साऊथ साईडकडे पृथ्वीच्या त्या कंपासची साऊथ साईड असते. लक्षात ठेवा, म्हणजे तो फिक्स असतो. समजा मी हा कंपास इथं असा आणून धरला तर पृथ्वीची समजा नॉर्थ साईड इकडे आहे तर तो तिकडे बरोबर त्याची नॉर्थ साईड दाखवेल आणि साऊथ साईड इकडे दाखवेल. लक्षात आलं ना? ठीक आहे. आणि समजा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी गेलो, समजा पृथ्वीची नॉर्थ साईड दुसरीकडे असेल तर तो ज्या ज्या पद्धतीनं नॉर्थ साईडकडे फिक्स होणार आहे, नॉर्थ साऊथला फिक्स होणार आहे. लक्षात आलं? ठीक आहे. म्हणजे हा तर फिक्स आहे. आता समजा मी स्वतःहून दुसरा एखादा मॅग्नेट याच्या जवळ आणला. आता आपल्याला माहित आहे ज्या वेळेला एकसारखे पोल्स एकत्र येतात उदाहरणार्थ नॉर्थ, त्यावेळेला काय होतं, रिपल्स होतात, ते एकमेकापासून बाजूला जातात. ओके. आणि समजा नॉर्थ साऊथ एकत्र आले, म्हणजे वेगवेगळे जर एकत्र आले तर काय होतात, अट्रॅक्ट होतात, जवळ येतात. सेम लाईक दॅट, समजा मी असा एक दुसरा मॅग्नेट आणला ज्याचा साऊथ पोल मी याच्या जवळ आणला. कुणाजवळ आणला? नॉर्थ पोल जवळ आणला. तर काय होणार, अट्रॅक्ट होणार ना, अट्रॅक्ट होणार म्हणजे एकमेकाकडे खेचले जाणार, हे अट्रॅक्ट होणार. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं हे जे आहे हे हलणार, हा जो कंपास आहे तो हलणार, जरासा स्वतःची पोझिशन सोडणार. कशामुळे सोडली पोझिशन त्यानं, तर ह्या ड्यू टू दॅट मॅग्नेट. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके. आता म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, तुम्हाला मला जरा सांगा, हा जो मॅग्नेट मी दुसरा आणलेला आहे, हा मॅग्नेट पूर्णपणे याच्या कॉन्टॅक्टमध्ये न्यावा लागतो काय, म्हणजे जाऊन असं चिकटवावा लागतो काय? हा समजा एक मॅग्नेट, हा कंपास आहे, बरोबर आहे. ह्या कंपासला नेऊन हा दुसरा मॅग्नेट असा चिकटवावा लागतो? नाही. तर बरोबर मॅग्नेट अशा ह्याच्यात ठेवायला लागतो. हे मॅग्नेट असा ठेवायचा, ह्या मॅग्नेटला काहीतरी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे का नाही हो? असणार ना. ह्या मॅग्नेटला काहीतरी मॅग्नेटिक फील्ड असणार. ह्याच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर हा कंपास आला तर कंपास काय होणार, डिफ्लेक्ट होणार. म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये यायला पाहिजे. लक्षात आलं ना? मॅग्नेट एकमेकाच्या कॉन्टॅक्ट व्हायची गरज नाही आहे. मला वाटतं ही गोष्ट दोन तुम्हाला समजलेल्या असतील. आता आपण ह्याच्या संदर्भात एक छोटासा प्रयोग करूया. ठीक आहे. त्याला आपण असं म्हणूया, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट शो करण्यासाठी जो आहे मॅग्नेटिक इफेक्ट करंटचा, तो दाखवण्यासाठी सिंपल. हा समजलेली आहे गोष्ट. हा जो कंपास आहे कधी डिफ्लेक्ट होणार आहे, जर त्याच्याजवळ काय आला तर दुसरा मॅग्नेट आला तरच. बरोबर आहे की नाही? किंवा मॅग्नेटिक फील्ड दुसरी आली तर. आता आपण त्याच्या संदर्भात एक छोटासा प्रयोग करूया. कशासाठी? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट दाखवण्यासाठी. समजा एक दोन कंपास घेतले मी. समजा ह्या दिस इज साऊथ साईड अँड दिस इज नॉर्थ साईड, नॉर्थ साऊथ कंपासला असते ना. ठीक आहे. असा मी ठेवलाय त्याला, लक्षात ठेवा. सेम दुसरा कंपास घेतला, सेम तसंच आहे, नॉर्थ साऊथ साईड, सेम कंपास घेतला. काय प्रॉब्लेम आहे? नाही आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट तुम्हाला समजली असेल, ह्याच्या जवळ जर मी मॅग्नेट आणला तर काय होईल? डिफ्लेक्ट होईल ना, हलेल ना, तो हलेल की नाही, हे तर क्लिअर आहे. ओके. समजा मी मॅग्नेट नाही आणला याच्याजवळ एक इलेक्ट्रिक जे सर्किट आहे, आपण जे आधीपासून शिकायला लागलो इलेक्ट्रिक सर्किट, ते इलेक्ट्रिक सर्किट इथं आणलं. म्हणजे काय? समजा इलेक्ट्रिक सर्किटमध्ये उदाहरणार्थ एक बॅटरी कनेक्ट केली आपण. बॅटरी पुस्तकाप्रमाणे करूया आपण. ठीक आहे. वजा अधिक अशी एक बॅटरी कनेक्ट केली. ठीक आहे. मध्ये एक समजा स्विच लावलाय, इथं स्विच लावलाय, झालं. सिंपल. काय केलं मी? फक्त स्विच आहे, एक बॅटरी आहे, एवढंच कनेक्शन केले. बाकी काय केलं? काय नाही. ठीक आहे. ओके. त्यानंतर जरा बघा, याचा ए साईड, याचा बी साईड, एवढं काही गरज नाही जास्त एवढं डिटेलिंग आणायची. ओके. परत आणि एक दुसऱ्या हे करूया आपण, तो म्हणजे काय करूया, बॅटरीचे कनेक्शन जे आहे ना चेंज करूया. बॅटरीचं कनेक्शन बदलूया. बॅटरीचं कनेक्शन वर खाली करूया. म्हणजे बॅटरीचं कनेक्शन बदलूया. माहिती आहे ना, बॅटरीचं कनेक्शन बदलता येते, आपण बघितलेलं आहे मागील पार्टमध्ये. ओके. समजा इथं स्विच लावलाय, झालं. हे दुसरं सर्किट तयार केलं. खाली कोण आहेत? दोघांच्या पण कंपास आहेत. ओके. आता समजा मी हा स्विच ऑन केला तर इथं जर मॅग्नेट नसला, इथं कुठं जर मॅग्नेट नसला, कंपास डिफ्लेक्ट व्हायचा काय संबंध आहे? काय नाही. बरोबर आहे की नाही? मग
तरी पण समजा ह्या स्विच ऑन केल्यानंतर हा मॅग्नेट डिफ्लेक्ट झाला, हा कोण कंपास डिफ्लेक्ट झाला म्हणजे कंपास हल्ला, तर याचा अर्थ इथं कुठेतरी काय तयार झालेली आहे, काय आहे, मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली आहे. मग कुठे तयार व्हायला पाहिजे, या सर्किटमध्ये. याचा अर्थ असा आहे या सर्किटमध्ये कसली फील्ड डेव्हलप होते, मॅग्नेटिक फील्ड. बरं मॅग्नेटिक फील्ड कधी डेव्हलप होते त्या सर्किटमध्ये, ज्या वेळेला आपण त्याच्यामधनं इलेक्ट्रिक करंट पास करतोय त्यावेळेला. स्विच ऑन केला, इलेक्ट्रिक करंट त्या बॅटरीतनं पास झाला की ऍज अ मॅग्नेट हा बिहेवियर करतोय. हे लक्षात ठेवणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा हा जो कंपास आहे हा कंपास असा वरच्या बाजूला डिफ्लेक्ट होतोय, असा वरच्या बाजूला असं वरती डिफ्लेक्ट होतोय, वरच्या बाजूला डिफ्लेक्ट होतोय. आणि मी आता कनेक्शन चेंज केले, काय कनेक्शन वर खाली केले, त्यावेळेला आता समजा हा स्विच ऑन केला, मी स्विच ऑन केला की बॅटरीतनं हे व्होल्टेज जायला चालू होणार, व्होल्टेज गेले की करंट व्हायला चालू होणार, करंट व्हायला की ठरल्याप्रमाणे त्याच्यात कुठे फील्ड तयार होणार, मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. आणि त्या मॅग्नेटिक फील्डमुळे हा कंपास काय होणार, डिफ्लेक्ट होणार. हा कंपास अशा वेळेला खाली डिफ्लेक्ट होतोय, लक्षात ठेवा खालच्या बाजूला. आता खाली डिफ्लेक्ट होतोय वर डिफ्लेक्ट होतोय, हे कसं ठरवायचं, तर त्याच्यासाठी नियम आहे बाबा. नेमकं आपल्याला समजायला पाहिजे ना, खाली डिफ्लेक्ट होतोय वर डिफ्लेक्ट होतोय, ते आपण नंतर हळूहळू बघायचं आहे. पण जनरली ही तरी गोष्ट तुम्हाला समजली काय, मला जरा सांगा की बाबा हा कंपास डिफ्लेक्ट होण्यासाठी इथं मॅग्नेटिक फील्ड यायला पाहिजे, आणि मी तिथं त्या कंपास जवळ काय आणलं, एक सर्किट आणलं म्हणजे, आणि ते सर्किट मधनं जर इलेक्ट्रिक करंट पास व्हायला लागला तर हा कंपास हलतोय, याचा अर्थ त्या सर्किटमध्ये काय डेव्हलप व्हायला पाहिजे, मॅग्नेटिक फील्ड जनरेट व्हायला पाहिजे. आणि सरळ सरळ आहे, ज्या वेळेला करंट पास केला जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये काय डेव्हलप होते, याचा अर्थ सरळ सरळ कन्क्लुजन काय निघतं, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हे कन्क्लुजन आपण ह्याच्या अंती काय करू शकतो, लिहू शकतो. ओके. आता बघा एक संशोधक होते ज्यांचं नाव आहे हॅन्स ख्रिस्तियन ओरेस्टेड. ओके, हॅन्स ख्रिस्तियन ओरेस्टेड हे संशोधक होते. जे हॅन्स ख्रिस्तियन ओरेस्टेड होते त्यांनी जे आता आपण बघितलेलं आहे इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड ह्यांच्यातलं जे कनेक्शन बघितलेलं आहे ते त्यांनी एका टर्म थ्रू एक्सप्लेन केलं, ज्याचं नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ठीक आहे, एक टर्म त्यांनी डेव्हलप केली ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. म्हणजे त्यांनी काय केलं नेमकं, ह्या हॅन्स ख्रिस्तियन ओरेस्टेड यांनी एका वायरमधून, एक वायर आहे समजा ओपन एंडेड वायर आहे, त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट पास केला आणि त्याच्याजवळ एक म्हणजे एक निडल असते ना ती ठेवली. तर त्यांना एक समजलं की ज्या वेळेला याच्यातून करंट पास होतो त्यावेळेला ही निडल जी आहे ती डिफ्लेक्ट होते, हालते. लक्षात आलं का बघा. ओके. आणि त्यावेळी त्यांना एक गोष्ट समजली की दिस इलेक्ट्रिक करंट आणि ही मॅग्नेटिक फील्ड याच्यामध्ये काहीतरी डायरेक्टली कनेक्शन आहे. ओके, कनेक्शन आहे. आणि तेच त्यांनी काय केलेलं आहे, स्टडीड केलेलं आहे. आणि त्यांनी तो प्रिन्सिपल सांगून ठेवला, ते त्यांनी स्वतःहून सांगून ठेवलं त्या प्रयोगाच्या अंती की बाबा ज्या वेळेला एखाद्या ह्याच्यातून ज्या वेळेला इलेक्ट्रिक करंट पास होतो त्यावेळी तिथं मॅग्नेटिक इफेक्ट तयार होतो. आता ही जी गोष्ट त्यांनी सांगितली ह्याचा वापर जो आहे तो आता नवीन डेव्हलप्ड युगामध्ये मात्र भरपूर झाला. त्यांनी फक्त एक बेसिक कन्सेप्ट सांगून ठेवलेली होती की ज्या वेळेला बघा एखाद्या कंडक्टरमधनं म्हणजे एखाद्या वायरमधनं इलेक्ट्रिक करंट पास झाला की त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड काय होते, जनरेट होते. ठीक आहे. ओके, हे त्यांनी सांगून ठेवलं. ठीक आहे. आता आपण एक गोष्ट बघितली की ज्या वेळेला एखाद्या कंडक्टरमधनं इलेक्ट्रिसिटी पास होते त्यावेळेला त्याच्यामध्ये काय तयार होतो, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आता ही जी नेमकी मॅग्नेटिक फील्ड तयार होते, ही मॅग्नेटिक फील्ड नेमकी कशी तयार होते किंवा त्याचं प्रूफ काय आहे त्याच्यासाठी एक छोटासा प्रयोग करूया आपण. मॅग्नेटिक फील्ड जनरेटेड होतेच तिथं म्हणून. ओके, कसं काय ते प्रूफ कसं करू शकता यामध्ये बघा. काय आहे पॉइंट, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड अराउंड द कंडक्टर. कंडक्टरच्या अराउंड जी मॅग्नेटिक फील्ड होते ती आपल्याला आता शो करायची आहे. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड
अराउंड दी कंडक्टर. कंडक्टरच्या भोवती जी काही डेव्हलप होणारी मॅग्नेटिक फील्ड आहे ती आपण बघूया. बघा, लक्ष द्या. हां, समजा मी एक मिनिट. समजा हे पुस्तक घेतलं, पुस्तक किंवा एक पेज धरलं, काय पण एखादी चकती अशी धरली, हे पुस्तक आहे समजा. ओके. आता समजा ह्या पुस्तकातून अशा पद्धतीने एक वायर पास केली. ठीक आहे, अशा पद्धतीने बरोबर एंट्री अशी वायर पास केली. म्हणजे हे एक पुस्तक आहे, असं हे असं आडवं पुस्तक आहे माझं. ठीक आहे, ह्या पुस्तकाच्या बरोबर मधनं किंवा त्या पुस्तकाला जरा असं हे काढत असताना पुस्तकाप्रमाणे तुमच्या असं काढूया. ओके, हे असं दाखवलंय, हे असं केलं की असं होणार. लक्षात येतं ना, पुस्तकच आहे असं समजूया. त्यानंतर ह्याच्यावर जरा आपण काय करूया, जे काही लोखंडाचे छोटे छोटे हे असतात ना ते टाकूया ह्या पुस्तकावर. कुठं पण कसे पण पसरूया. मग त्याच्यातनं मधून बरोबर एक अशा वायर पास करूया, वायर टाकूया. आणि वायर ठरल्याप्रमाणे मग ती बॅटरीला कनेक्ट करूया. मग एक स्विच टाकूया, झालं. या दोन गोष्टी क्लिअर झाल्या. ठीक आहे, ओके. आता बघा, जो इलेक्ट्रिक करंट पास होणार आहे तो कधी पण कसा पास होतो रे, पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे. हे काय आपल्याला माहित आहे, आपल्याला याच्याबद्दल काय अडचण नाही. किंवा एक रेजिस्टर पण ऍड करूया याच्यामध्ये. रेजिस्टर काय करतो रे, जी काही करंट पास होतोय त्याला रेजिस्टन्स विरोध करण्याचा प्रयत्न करतो, विरोध करतो. एक ॲमीटर पण लावलाय. ॲमीटर कशासाठी, करंट किती पास होणार आहे ते चेक करण्यासाठी, मोजण्यासाठी. आता जरा बघा, कारण का करंट किती पास झाला हे मोजण्यासाठी. याचा अर्थ काय, तुम्ही तर इथनं स्विच ऑन केला, आता स्विच इथं नाही, इथं लाव्या, कुठं पण लाव्या, चालतोय, काय प्रॉब्लेम नाही आहे तेवढा. स्विच समजा इथं लावला, हां. त्यानंतर मी स्विच आता ऑन केला. आता स्विच ऑन केल्यानंतर पॉझिटिव्ह इंड इकडे आहे, म्हणजे पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह असं जाणार ना. ओके, करंट असा पास होणार आहे. इलेक्ट्रॉन्स उलटे मूव्ह होतात. ठीक आहे, समजा मी हा स्विच ऑन केला. स्विच ऑन केल्याबरोबर आपला जो आधीचा एक्सपेरिमेंट सांगतोय, हे काय सांगतोय की त्या कंडक्टरमध्ये मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार. बरोबर आहे. मग वायर म्हणजे काय आहे, एक कंडक्टर आहे. बरोबर आहे की नाही. आणि त्या कंडक्टरमध्ये काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड जनरेटेड होणार आहे. म्हणजे आता ह्या पूर्ण वायरमध्ये मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाली, मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. आता जर ह्या वायरमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार झाली मॅग्नेटिक फील्ड, तर ती जी तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड आहे, ती मॅग्नेटिक फील्ड हे जे लोखंडाचे आपण चुरे टाकलेले आहेत, छोटे छोटे जे कण टाकलेले आहेत, त्यांना एका व्यवस्थितरित्या अशी जुळवेल. अशा पद्धतीनं समजा, व्यवस्थितरित्या जुळवेल. कळालं ना कशामुळे झालं हे, कारण की इथं काहीतरी मॅग्नेटिक फोर्स डेव्हलप झाला, इथं काहीतरी मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाली ना, मॅग्नेटिक फील्ड जनरेट, आणि त्यामुळेच झालं. आता मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय असतं नेमकं, आपण बघितलेलं आहे. काय असतात, मॅग्नेटिक लाईन्स असतात. बरोबर आहे की नाही. मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक लाईन्स असतात ना, त्या ऍक्च्युअली इमॅजिनरी असतील. असं ऍक्च्युअली काय लाईन्स अशा पडत नाहीत, पण इमॅजिनरी मॅग्नेटिक लाईन्स असतात का नाही ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये, तशा इथं पण समजा अशा लाईन्स आहेत. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, बघा जरा तुमच्या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे शांतपणे लक्षात ठेवा. समजा मी याच्यातनं करंट पास केला, असा पास होतो. ठीक आहे, असा करंट पास झालाय, याच्यातनं इलेक्ट्रिक करंट पास झालाय, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार. इथं मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाल्यामुळे ते जे लोखंडाचे चुरे आहेत ते एका व्यवस्थित ऑर्डरमध्ये लागणार काय, व्यवस्थितरित्या लागणार. आणि सगळ्यात व्हेरी मच इम्पॉर्टंट काय होणार, तर बघा इथे एक मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार, मॅग्नेटिक लाईन्सची. ओके, समजा ह्याच्यातला जो करंट आहे, ह्याच्यात जो मी करंट समजा पाठवलाय मी 10 एम्पियरचा, 10 एम्पियरचा करंट पाठवलाय. आणि विरोध कुठलाही झाला नाही, झिरो ओहम आहे. समजा 0 ओहम म्हणजे विरोध झाला नाही. समजा ह्याच्यातनं 10 एम्पियरची लाईट इथनं पास झाली. ठीक आहे, मॅग्नेटिक लाईन्स तयार होणार का नाही, होणार, कारण की करंट पास झालाय ना, झालाय करंट पास. आता समजा, ठीक आहे, एक मिनिट, 10 एम्पियरची हे केली आणि 2 ओहमचा समजा मी रेजिस्टन्स केला, म्हणजे इथनं पास किती झाली, आता 8 ओहम ना, उरलं किती, 8 ओहम ना, म्हणजे 8 एम्पियर ना, 8 एम्पियर, 8 एम्पियरची लाईट इकडे पास झाली का, झाली. 8 एम्पियरची लाईट पास झाली. आता जरासा विचार करा, इथं काहीतरी मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे मॅग्नेटिक फील्ड जनरेट. आता ही जी मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालेली आहे,
ही लक्षात ठेवा, जर तो जो मी पाठवलेला करंट आहे तो पाठवलेला करंट सेम ठेवत गेलो, सेम ठेवला, सेम बदलला नाही, तर ती मॅग्नेटिक फील्ड हळूहळू काय व्हायला चालू होते, रिड्यूस व्हायला चालू होते. नंतर हळूहळू रिड्यूस का, डिस्टन्स आहे ना तिचं, बरोबर आहे, डिस्टन्स हाय आहे, जास्त आहे, त्यामुळे ती हळूहळू रिड्यूस व्हायला चालू होते. एक गोष्ट, ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय, हा जो रेझिस्टन्स आहे हा मी बंदच केला, म्हणजे करंट वाढवला, ह्याच्यातनं फ्लो मधनं काय वाढवला, करंट वाढवला. हा करंट ज्या वेळेला वाढेल त्यावेळेला हे जे मॅग्नेटिक फील्ड्स आहे ही सुद्धा वाढेल, लक्षात ठेवा. म्हणजे करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दॅट मॅग्नेटिक फील्ड. जेवढा तुम्ही त्याच्यातनं करंट जास्त पास करणार आहे तेवढी मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये जास्त डेव्हलप होणार आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात असणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. समजलं? म्हणजे याच्यावरनं दोन गोष्टी आपल्यासाठी क्लिअर झाल्या की जो करंट कॅरिंग कंडक्टर असतो त्याच्यामध्ये काय डेव्हलप होते, मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते, बरोबर आहे का. मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते हे प्रूफ करण्यासाठी हा आपला एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे, लक्षात ठेवा. व्हेरी सिंपल एक्सपेरिमेंट. ओके, ठीक आहे. आता याच्या आधी पण एक गोष्ट बघितलेली होती, जे मॅग्नेटिक फील्ड तयार होते, आता नॉर्थ पोल आहे समजा, साऊथ पोल आहे, तर ज्या मॅग्नेटिक लाईन्स निघतात त्या नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे निघतात. हे तरी क्लिअर आहे, ठीक आहे. इथं काय जनरेट झाली, हो मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाली, बरोबर आहे की नाही. पण इथं आपल्याला समजलं का त्यांची डायरेक्शन कुठे आहे, कुठल्या दिशेनं कुणीकडे जातात ते समजते का, कुठल्या दिशेनं कुणीकडे जातात समजलं की त्याच्यात आपली नॉर्थ साईड कुठली आणि साऊथ साईड कुठली आहे समजू शकते ना, समजू शकते की नाही दिशा. मग ह्याच्यात तर दिशा समजू शकत नाही, आपलं काय असं सांगितलंय काय इथं नॉर्थ आहे आणि इथं साऊथ आहे, नाही सांगितलेलं आहे. मग यांची नेमकी या मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्या मॅग्नेटिक फील्डची दिशा कशी आहे ती कशी ओळखायची, तर बघा त्याच्यासाठी वापरला जातो राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल व्हेरी इम्पॉर्टंट. हा नॉर्मल थंब रूल आहे, लक्षात ठेवायचं. राईट हँड नॉर्मल रूल आहे, लक्षात आलं का, नॉर्मल रूल आहे हा. कशासाठी, एखाद्या कंडक्टर मधून करंट पास होत असेल, करंट पास होत असल्यास त्याच्यात मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार, त्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन नेमकी कशी असणार, कुठं असणार ते सिंपली सांगण्यासाठी कुठला नियम आहे हा, राईट हँड थंब रूल, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता राईट हँड थंब रूल म्हणजे काय आहे, समजा मी माझा उजवा हात घेतला, दिस इज माय राईट हँड, ओके, आणि राईट हँड समजा मी बरोबर असा धरला, बघा हा असा धरला, राईट हँड मी असा धरला. राईट हँड असा धरल्यानंतर याचा अर्थ काय, जी वरची दिशा आहे हा, याचा अर्थ करंट तिकडे वाहतोय, ठीक आहे, करंट. आता इथं तर करंट असा खाली व्हायला लागलाय, इथं करंट असा व्हायला लागलाय ना, जरा काय करूया आपण, हे उलट करूया, इथं वजा करूया आणि इथं पॉझिटिव्ह करूया, काय प्रॉब्लेम येईल नाही. बॅटरी चेन बदलली की आता करंट असा व्हायला चालू होईल ना, उलटा व्हायला चालू होईल, करंट असा व्हाईल, म्हणजे करंट आता कुठं वाहील, वर वाहील. बघा हा कंडक्टर आहे, मी कंडक्टरला धरला, करंट असा व्हायला लागलाय, तर जे मॅग्नेटिक फील्ड जनरेट व्हायला लागले कुठे व्हायला लागले, तिकडे व्हायला लागलेत ना, इकडे व्हायला लागलेत ना, इकडं. सो मॅग्नेटिक फील्ड अशा डेव्हलप होणार, अशा. लक्षात आलं, तुम्ही ऍक्च्युअल कंडक्टरला धरल्यानंतर तुम्हाला ते समजेल, अशा. कारण की हे जे असं समोर दिसायला लागले हे असं नाही, असं आहे, लक्षात आलं ना, समजलं का. बघा हे असं आहे ना, तुम्ही असं काढल्यात गोल गोल, नाही असं आहे, आणि त्या अशा गोल गोल आहेत त्याच्याभोवती अशा, ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड्स आहेत ते. जरासं तुम्ही इमॅजिन करा, तुम्हाला समजून जाईल, ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, मगासारखं घेतलं, समजा उलट केलं, इथं अधिक आहे इथं वजा आहे, उलट केलं तर करंट आता वर जाईल ना, परत करंट वर जाईल, म्हणजे करंट इकडे येताना कसा येईल, खाली येईल की नाही. मग हा जो कंडक्टर आहे त्याला मी असा खाली धरला, असा धरला, बघा धरलाय काय खाली, असा धरला काय. आता अशा वेळेला मॅग्नेटिक फील्ड कुठं जायला लागल्यात, इकडे जायला लागल्यात ना, इकडं अशा मॅग्नेटिक फील्ड जायला लागल्यात. आणि मॅग्नेटिक फील्ड कुठनं कुठे जातात, नॉर्थ कडनं साऊथ कडं. म्हणजे असा करंट जात असेल तर नॉर्थ इकडे धरूया आणि इकडं साऊथ धरूया, आणि करंट जर वर जात असेल तर इकडं नॉर्थ धरूया आणि इकडं साऊथ धरूया. लक्षात आलं का. बघा दिस इज अ राईट हँड थंब रूल. आय थिंक सो तुमचं जे पेज नंबर हे आहे किती 53, त्या 53 पेज नंबरवर काय आहे, हा राईट हँड थंब रूल आहे. ओके, आता बघा आपण एक गोष्ट बघितली, स्ट्रेट लाईन कंडक्टर जर असेल, स्ट्रेट लाईन उभा, तर त्याच्यामध्ये नेमकी जी मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते ती बघितलेली आहे. आता आपण काय करूया, लूप घेऊया, असा लूप घेऊया. आता लूप घेऊया म्हणजे काय, बघा मी पॉइंट लिहितो, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय, ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय
करंट थ्रू अ म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कुणाद्वारे प्रोड्यूस केली जाते? करंटनच केली जाते ना. अर्थ समजून घ्या. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय करंटनच ती केली जाते. थ्रू अ कशा आधारे? थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ ए कंडक्टिंग वायर. आता जरा बघा, लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या याच्यामध्ये. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर. आता समजा हा मी एक कागद घेतलाय. ओके, हा कागद घेतलाय. आता कागदामधनं समजा असा एक मगाशी स्ट्रेट लाईन पास केली, बरोबर आहे की नाही? आता मी असं एक अशा पद्धतीचं एक हे घेतलं, म्हणजे वायर घेतली आणि त्या वायरला वाकवली, अशी वाकवली. इथनं एकदा याच्यातनं एकदा होल पाडून वर घातली, वाकवली, परत अशी गोल केली आणि ह्याच्यातनं खाली घातली. लक्षात आलं ना? अशी गोल आहे वरती, लूप आहे, आणि त्या लूपमधनं खाली आता कनेक्शन घेतलं. ठीक आहे, बघा जर असं तुम्हाला समजलं असेल. अशी हे घेतली उदाहरणार्थ, बघा हे समजा घेऊया आपण एक कागद घेतलाय किंवा काय पण घेतलाय. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय केलं? सेम इथे एक होल पाडलं, इथे एक होल पाडलं, खालून एक वायर आणली, त्याच्यातनं अशी टाकली, अशी वाकवली, परत खाली घातली, खालच्या बाजूला गेली. ओके, आता खाली काय झाली? खालून इथनं ती समजा बाहेर पडलेली आहे असं समजूया, आणि ती खाली आपण कनेक्ट केली. कशाला? समजा बॅटरीला केली आणि एमिटरला एक केली. ओके, आणि रेजिस्टरला पण जोडली. इथे एक रेजिस्टर जोडला, एमिटर जोडला. काय नाही, सिंपल सर्किट आहे हे, सिंपल सर्किट राहतं. ओके, आणि एक बॅटरी जोडली, झाला. आणि एक स्विच असेल, इथं स्विच जोडूया आपण. आता बघा, जरा लक्ष द्या. समजा आता याच्यातनं करंट व्हायला चालू झाला, ऑन करंट व्हायला चालू. ठीक आहे, करंट वाहत गेला की काय होतंय? आता याच्यातनं करंट आलाय, ह्याच्यातनं करंट आलाय की इथं मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार. होता काय? होणार अशी मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार. इथं बघा, इथं मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार. आता इथनं गेला, इथं पण मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार. ह्या पॉईंटला पण मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार. मुळात मॅग्नेटिक फील्डचा विचार केला तुम्ही, मॅग्नेटिक फील्डचा जर तुम्ही विचार केला तर ती इच अँड एव्हरी पॉईंटवर फील्ड तयार होत आहे. काही इथंच होत नाही आहे फक्त, इथं पण मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे, इथं पण मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे. लूपच्या प्रत्येक पॉईंटवर मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होत आहे. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, बरोबर आहे की नाही? पण आपण इथं फक्त हे दोन पॉईंट घेतलेत, पी आणि क्यू, ह्या दोन पॉईंटवर फक्त जरा फोकस करूया. मॅग्नेटिक फील्ड जनरेट व्हायला गेल्या, इथं मॅग्नेटिक फील्ड, इथं सुद्धा मॅग्नेटिक फील्ड जनरेट व्हायला गेल्या. आता ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत, मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक लाईन्स, इथं बघा ही मॅग्नेटिक लाईन्स इथं असेल, अशी ही जरा इथं असेल, लांब असेल, इथं जरा लांब असेल, आणि लांब जाईल तसं अशी स्ट्रेट झाल्यासारखी वाटेल. सेम तशाच पद्धतीनं ही इथं असेल, ही मग इथं असेल, ही जरा इथं असेल, आणि पुढे जाईल तसं ही स्ट्रेट झाल्यासारखी वाटेल. लक्षात येतं का? बघा, लक्षात येतं ना? आता जे काही हे लूप्स तयार होत असतील, म्हणजे जे काही हे तयार होत असेल, मॅग्नेटिक फील्ड ही जी तयार आहे, होत आहे, ही कशावर आधारित आहे? तर ते आधारित आहे करंटवर. जेवढा मी करंट याच्यातनं पाठवणार आहे त्या करंटच्या आधारावरती तयार होत असणार आहे. आणि शेवटची कशी असणार आहे? सरळ असणार आहे. मग शेवटची जी सरळ असणार आहे, शेवटची जी मॅग्नेटिक लाईन्स तयार होत असणार आहे, तिथंच एक साऊथ पोल आणि नॉर्थ पोल तयार होतो, म्हणजे ॲज अ मॅग्नेट जस्ट लाईक तयार होतं. लक्षात आलं ना? समजते का? बघा काय केलेलं आहे आपण. बघा याच्यातनं असा लूप पाठवलाय, लक्षात ठेवायचं, लूप पाठवलाय. लूप म्हणजे समजते ना? एका हे केलं, त्यानंतर ते परत वाकवलं, परत दुसऱ्या होलमधनं टाकलं, दोन मॅग्नेटिक फील्ड्स तयार होणार ना, एकमेकाला इंटरॅक्ट करायला येणार बघा त्या. ठीक आहे, आणखीन एक महत्वाचा पॉईंट आहे त्याच्यातला, तो म्हणजे बघा ही जी मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे, ही जी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे, दिस मॅग्नेटिक फील्ड इज इनवर्सली प्रपोर्शनल टू रेडियस ऑफ सर्क्युलर लूप. इनवर्सली प्रपोर्शनल टू रेडियस ऑफ सर्क्युलर लूप. म्हणजे समजा हा एक सर्क्युलर लूप आहे का? आहे का सर्क्युलर लूप? ठीक आहे, त्याचा रेडियस म्हणजे हा असेल, त्याचा रेडियस असेल. आता काय सांगितले बघा, रेडियस ऑफ सर्क्युलर लूप, रेडियस जर वाढला, हा जर वाढला, तर मॅग्नेटिक फील्ड सुद्धा काय होते? वाढतेच ना, मॅग्नेटिक फील्ड वाढते. एवढंच फक्त त्यांना शो करायचं आहे, बाकी काही वेगळं नाही एक्सपेरिमेंट मधलं.
की बाबा डबल मॅग्नेटिक फील्ड, प्रत्येक पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड तयार होते हे शो करायचं आहे, दाखवायचं आहे फक्त. म्हणजे हे म्हणजे हे कशासाठी चाललेलं आहे आपलं प्रयोग, एवढ्यासाठीच चाललेला आहे की बाबा ज्या वेळेला एखाद्या करंट कॅरिंग कंडक्टर मधनं करंट पास होतो त्या वेळेला लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते, तयार होते. हे महत्वाची गोष्ट इथं सांगायची आहे. आणि ही महत्वाची गोष्ट आहे बघा, रॅडियस जितका वाढेल, हे जितकं रॅडियस वाढेल तितकी ती मॅग्नेटिक फील्ड सुद्धा कमी जास्त होईल. आणि जितका रॅडियस लहान असेल तेवढी मॅग्नेटिक फील्ड काय असेल तिथं कमी असेल. किंवा मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी आहे ती सुद्धा ती त्याच्यावरच आधारित असेल. इंटेन्सिटी इथं जरा जास्त असेल, लक्षात येते ना, इथं जरा कमी असेल, इथं जरा कमी असेल. फील्डची इंटेन्सिटी ताकद पॉवर मध्ये आपण पॉवर ओके ते आपण जरा हायर क्लासमध्ये शिकायचं आहे. लक्षात आलं. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप मध्ये जर करंट पाठवला तर नेमकी मॅग्नेटिक फील्ड कशी जनरेट होते. ओके, आता पुढचा जो महत्वाचा पॉइंट आहे तो बघा, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सोलेनॉइड. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट, कुणामुळं, करंटमुळे आलेली मॅग्नेटिक फील्ड इन अ सोलेनॉइड. कशामध्ये, सोलेनॉइडमध्ये कशी नेमकी मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते करंटमुळे ते बघायचं आहे. काय पॉइंट, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन ए सोलेनॉइड. ओके, आता बघा, समजा मी एक असा बार घेतला हा, आणि त्या बारला अशा पद्धतीने कॉईल गुंडळली, अशी कॉईल गुंडळली पूर्णपणे गोलमध्ये. ठीक आहे, कॉईल गुंडळली. तर समजा ही बार काढा अथवा ठेवा चालते, किंवा बार असं समजा आता काढून टाकला. हा, हे आता तयार झालं का एक कॉईल गुंडळलेलं, एकत्र असं वाइंडिंग तयार झालं. ओके, आता बघा, समजा आता ही जी वाइंडिंग तयार झालेलं आहे ह्या वाइंडिंगला पूर्णपणे मी हे जोडलं, बॅटरी जोडली, एक बॅटरी जोडली, एक स्विच जोडला, आणि रेजिस्टन्स असेल तर रेजिस्टर पण जोडला. ठीक आहे, हा रिओस्टॅट आहे मुळात, पण आपण दोनच गोष्टी जोडूया फक्त, एक बॅटरी आणि स्विच जोडूया. ओके, आता जरा बघा, समजा मी ह्याच्यातनं आता काय केलं, इलेक्ट्रिसिटी पास केली, स्विच ऑन केला, तर ह्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी पास होणार अशा पद्धतीनं, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इनकडे. इलेक्ट्रिसिटी पास झाली की ह्याच्या आधीच्या नियमाप्रमाणे ह्याच्यातनं मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार ना ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड. ओके, मग ह्याच्यामध्ये सुद्धा मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार. आता ती मॅग्नेटिक फील्ड जी जनरेट होणार ह्याच्यामध्ये ती नेमकी कशी होणार, त्याच्या मॅग्नेटिक लाईन्स नेमक्या कशा होणार, तर ती आतमध्ये अशा सरळ जाणार आणि नंतर अशा गोल फिरणार. समजलं, आतमध्ये सरळ जाणार मॅग्नेटिक फील्ड, मग परत ती गोल फिरणार, आतमध्ये सरळ परत गोल, आतमध्ये सरळ परत गोल. ठीक आहे, अशा पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार. लक्षात ठेवा, कशामुळे तयार झालं मॅग्नेटिक फील्ड, ही कॉइल्स आहे ना, अशामुळे, ह्या कॉइलमुळे ह्या अशा पद्धतीची मॅग्नेटिक फील्ड जनरेट होत्या. लक्षात ठेवा. ठीक आहे, आता नेमकी मॅग्नेटिक फील्ड एका बाजूनं आत जात असणार आहे आणि एका बाजूनं बाहेर पडत असणार आहे. ज्या बाजूनं बाहेर पडते तिकडे नॉर्थ पोल दिला, जिथनं आत जिकडे जात असते तिला साऊथ पोल दिला जातो. माहिती आहे ना, नॉर्थकडनं साऊथकडे जाते बघा, नॉर्थकडनं साऊथकडे आहे का, नॉर्थकडनं साऊथकडे, ही नॉर्थ साईड दिली, अशा पद्धतीने जाणार आणि इकडं आत येणार परत. लक्षात आलं, नॉर्थकडनं साऊथकडे. आता तुम्हाला एक समजलं की आता हे जे संपूर्ण आपण जे काही स्ट्रक्चर बघितलं हे अशा पद्धतीने, हे कॉईल गुंडळून केलेलं तयार आणि त्याला बॅटरी जोडलेलं, ह्यालाच म्हणतात सोलेनॉइड. बाकी सोलेनॉइड म्हणजे काय, बाकी नाही. सोलेनॉइड म्हणजे काय, एक बार घेतला, त्याला कॉईल गुंडळली आणि कॉईलला बरोबर मी इलेक्ट्रिक करंट प्रोव्हाइड केला, बरोबर आहे की नाही. इलेक्ट्रिक करंट प्रोव्हाइड केल्यानंतर त्याच्यातनं मॅग्नेटिक इफेक्ट तयार होणार आहे की नाही, तर होणार आहे. आणि ते जे कॉईल टाईप असं गुंडळून ठेवलेलं आहे ना, दिस इज व्हॉट, सोलेनॉइड. ओके, आणि सोलेनॉइड मधनं सुद्धा मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे. आता मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाल्यानंतर आपण एक बघितलं की तिथं सुद्धा एक साऊथ साईड जनरेट होत्या आणि दुसऱ्या बाजूला नॉर्थ साईड डेव्हलप होत्या की नाही, बरोबर आहे की नाही. आता हे साऊथ आणि नॉर्थ काय तो पोल्स आहेत ना, जशा पद्धतीने आपला बार मॅग्नेट असतोय, बार मॅग्नेटला सुद्धा नॉर्थ साईड आणि साऊथ साईड असते, तसंच हे सोलोनॉइडला सुद्धा साईड्स पोल्स डेव्हलप झालेले आहेत, म्हणजे जस्ट लाईक बार मॅग्नेट, बरोबर आहे की नाही.
सो ह्यालाच हीच गोष्ट म्हणजे सोलेनाइड. लक्षात आलं ना. आणि ह्याची सुद्धा एक मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालेली आहे, जस्ट लाईक अन अ बार मॅग्नेट. ओके, बघा आता आपण ह्या चॅप्टर मधले जे काही मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे त्याच्यातले काही महत्वाच्या आणखीन कन्सेप्ट बघितलेले आहेत. आपण आत्ता महत्वाचं ऍक्च्युली जे बघणार आहे ते बघणार आहे की मॅग्नेटिक फील्ड म्हणजे पुढच्या पार्टमध्ये मॅग्नेटिक फील्ड जनरेट तर झाली आता, बरोबर आहे की नाही. मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते हे प्रूफ झालं. मग सोलेनॉइड असू दे, सर्क्युलर लूप असू दे, स्ट्रेट वायर असू दे, ह्या तीन गोष्टी बघा बघा व्यवस्थित बघा. स्ट्रेट लाईन बरोबर आहे, सर्क्युलर लूप आणि सोलेनॉइड, ह्या तिघांच्या मध्ये ज्या वेळेला करंट पास केला जातो त्यावेळेला मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. आता मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते हे प्रूफ झालं. आता आपण त्या मॅग्नेटिक फील्डचा वापर करायचा आहे, जी जनरेट होते तिचा वापर करायचा आहे. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. बघा अशाच पद्धतीचे जे काही 10वी असोत किंवा इथून पुढचे असून स्पर्धा परीक्षेपर्यंतचे जे काही सर्व विद्यार्थी मित्रांसाठी जे आवश्यक व्हिडिओज आहेत ते आपण विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. धन्यवाद.